येस, लेट्स प्ले गेम ऑन. पहिलाच बॉल आणि हाताळण्यासाठी आलेत प्रथमेश मयेकर. फलंदाजीसाठी विक्रांत जाधव आणि अगदी कमी वयातच नावरूपाला आलेला खेळाडू आपल्याच लालबाग परिसरातील एक युवा उदयोन्मुख खेळाडू विशारद पगारे नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः बॉलच्या खाली प्रथमेश मयेकर अगदी सोपा झेल पकडलाय पहिल्याच बॉलवरती. विक्रांत जाधव यांची महत्वपूर्ण विकेट आली आहे. फलंदाज विक्रांत बाद. नवीन बॅटर अनिकेत वर्मा. आणखीन एक लालबागमधील एक नावाजलेला खेळाडू फलंदाजीसाठी आलाय. आज मात्र फलंदाजी करावी लागेल. कारण संघ अडचणीमध्ये आहे. पहिल्याच बॉलवरती विक्रांत जाधव यांची विकेट आल्यानंतर नवीन बॅटर अनिकेत वर्मा फलंदाजीसाठी आले आहेत. लांबवरचे लांब लचक फटके खेळण्यासाठी ओळखला जातो अनिकेत वर्मा. तोच फलंदाजीसाठी आलाय. ओहो! आल्या-आल्या बिग हिट केलंय. क्षेत्ररक्षक जज करतोय ओंकार हडशी आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे. चांगला प्रयत्न केलाय ओंकार हडशी यांनी आणि या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर संघाचं खातं देखील उघडलंय. विशारद पगारे. आज मात्र फलंदाजी करावी लागेल विशूला. पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विशूने पटकावलाय या संपूर्ण दिवसामध्ये आणि आपल्याला जो मिळालेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो म्हणजे अनिकेत वर्माला प्रदान केलाय विशारद पगारेने. तोच विशारद आता मात्र स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर बॅटर आहे. एक युवा उदयोन्मुख खेळाडू लालबाग परिसरातील विशू पगारे या नावाची चर्चा देखील संपूर्ण महाराष्ट्रभर राहिली आहे. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो, विशारासाठी चांगला बॉल पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील प्रथमेश. तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 2 या आकड्यावर. अनिकेतने उडवला हा बॉल. हा बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. एकेरी धाव. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 3 या आकड्यावर. धन्यवाद. राष्ट्रीय कबड्डीपटू आमचे मार्गदर्शक माननीय श्री सुधीरदादा शिंदे. आपण स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. असंच प्रेम, असंच सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. 3 धावा धावफलकावरती झाल्यात. अनिकेत वर्मा स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीसाठी. अनिकेतने उडवलाय हा बॉल. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न. अडवलाय बॉल अनिकेतने आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे. अनिकेत चव्हाण एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अनिकेत वर्मा आहेत. म्हणजे 2 अनिकेत एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. हो, हो. विशू पगारे स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल पकडेल. यस पकडलाय त्याने बरोबर आणि विशू पगारेची महत्वपूर्ण विकेट. शेवटच्या बॉलवरती का होईना महत्वाची विकेट पटकावली आहे. प्रथमेश मयेकरने विशारद बाद.
नवीन बॅटर आहेत. रोहित माने फलंदाजीसाठी आले आहेत. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर कुशल कोरडे आलेत. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स देखील पहिल्या षटकामध्ये आलेत. त्या टीम श्रीजय 11 लालबाग या संघाच्या. अनिकेत वर्मा फलंदाजीसाठी आहेत. त्यांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज रोहित माने फलंदाजीसाठी. अजूनही जर आपण पाहिलं तर या पहिल्या डावातील 18 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. काही होऊ शकतं या मॅचमध्ये. कारण तेवढेच ताकदवार दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. हो, यावेळेला फटका फसलाय. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये मंदार गुरवने झेल पकडलाय. अनिकेत वर्मा आउट. नवीन फलंदाज आहेत साहिल आणि साहिलसाठी बॉल बघा काय हाताळलाय साहिल यासाठी. चांगला बॉल पाहायला मिळाला कुशल यांचा. कारण खेळपट्टीवर उभं राहणं देखील शक्य नाहीये. कारण जर आपण पाहिलं तर खेळपट्टीवर पावसाने आणि पाण्याने अगदी जर आपण पाहिलं तर चिखल त्या ठिकाणी साठलेला आहे. यावेळेला फटका चांगला आहे. साहिलच्या बॅटमधून पॉइंटच्या डोक्यावरून फटका शोधून काढलाय आणि या बॉलला पाठवलंय बाउंडरी लाईनच्या पलीकडे. साहिल ठुकरुले 6 धावा. आज जर आपण पाहिलं तर दिनांक 7 जुलै 2024 भारतीय संघाचा मास्टरमाइंड कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा आज वाढदिवस. दिनांक 2 एप्रिल 2011 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरती भारत विरुद्ध श्रीलंका विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. त्या विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी यांचाच वाढदिवस. यावेळी साहिलच्या बॅटमधून आणखीन एक मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत डीप मधून. प्रथमेश चेंडू कलेक्ट केलाय. चेंडूची फेक केली आहे आणि आता मात्र साहिल माघारी परत आहेत. धावबाच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. महेंद्रसिंग धोनी जर आपण पाहिलं तर खूप सारे चाहते या आपल्या विभागात देखील आहेत. संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये या नावाची चर्चा राहिली आहे. मास्टरमाइंड कर्णधार, तिकीट कलेक्टर ते भारतीय संघाचा कर्णधार म्हणून आपण पाहिलं तर एक अविस्मरणीय प्रवास. महेंद्रसिंग धोनी यांचाच वाढदिवस. मग जर आपण पाहिलं तर अनिकेत वर्मा, त्याचप्रमाणे आमचे मित्र क्षितिज दंडवते चाहते आहेत या खेळाडूचे. आणि आकाश गावकर देखील आहेत याच मैदानामध्ये. ते देखील सर महेंद्रसिंग धोनी यांचे चाहते. हे सर्व चाहते आज मात्र आपल्या या आवडत्या खेळाडूचा वाढदिवस साजरी करत असताना पाहायला देखील मिळतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत. यज्ञेश तुळसकर. रोहितसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यष्ट्यांच्या मागे मंदार आहेत. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय मार्गस्थ आहे. 11 धावा धावफलकावरती झाल्या. 4 गडी माघारी परतलेत. टीम श्रीजा 11 लालबाग थोडासा संघ अडचणीमध्ये आहे. रोहित माने फलंदाजीसाठी. आज रोहितला फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी.
यावेळेला जर आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली आहे. आणि या एकेरी धावेच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 11 या आकड्यावर. 11 धावा धावफलकावरती झाल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 11 ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रथमेश मयेकर यांनी 4 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आले होते ते म्हणजे कुशल. त्यांनी मात्र या षटकामध्ये एकूण 7 धावा खर्च केल्यात आणि या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांचं शुभागमन. साहेब आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एक विशेष योगदान या संपूर्ण शिवडी विधानसभेसाठी साहेबांचं लाभलं. या मैदानाचं आणि साहेबांचं नातं देखील वेगळं आहे आणि साहेबांची प्रमुख उपस्थिती. साहेब मात्र आज वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहत आहेत. या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी दमदार आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांचं शुभागमन. साहेब सहर्ष स्वागत. यावेळेला रोहित मानेची महत्वपूर्ण विकेट मंदारने झेल पकडलाय. अप्रतिम झेल. अमय्य बिरमोळेने आपल्या संघाला ही विकेट मिळवून दिली आहे. फलंदाज रोहित माने बाद विकेट. नवीन बॅटर येत आहेत अथर्व किल्लारे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अमेय बिरमोळे आलेत आणि पहिल्याच बॉलवरती जर आपण पाहिलं तर महत्वपूर्ण विकेट देखील पटकावली आहे रोहित माने यांची. अथर्व किल्लारे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे अपील केली आहे मंदार यांनी. अपील मात्र पंचांनी फेटाळली आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 बॉल आतापर्यंत गोलंदाज अमेय बिरमोळे यांनी हाताळलेत. 11 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि 5 गडी माघारी परतले टीम श्रीजा 11 लालबाग. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सानवी सिक्सर आयोजित पावसाळी क्रिकेट धमाका साखळी पद्धतीचे हे सामने पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि या ठिकाणी शुभागमन झालंय शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट, कार्यतत्पर, सेवाभावी, दमदार आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांचं शुभागमन. साहेब सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. जय महाराष्ट्र साहेब विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. साहेबांचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलंय. साहेबांचं या मैदानाचं आणि साहेबांचं नातं देखील एक वेगळं आहे. साहेबांची नेहमी उपस्थिती असते या मैदानामध्ये कोणत्याही पद्धतीचे सामने असू दे. साहेबांची आवर्जून उपस्थितीमध्ये आम्हाला लाभलेली असतेच आणि साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा भव्य दिव्य देखणं डोळ्याचं पारणं फेडणारे आयोजन नितीनदादा वंजारे आणि अमितजी महाडेश्वर. शिवडी विधानसभेतील आपण पाहिलं तर मोठमोठे हे स्पर्धक आज मात्र ही स्पर्धा खेळण्यासाठी या गोदरेज क्रीडांगणामध्ये आलेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये जातोय. 22च्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 12 या आकड्यावर. 4 बॉल आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. अथर्व खिल्लारे आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर यज्ञेश तुळसकर. श्रीजा 11 लालबाग आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अभ्युदय नगरचा राजा काळा चौकी म्हणजेच काळा चौकी आणि त्यांच्या विरुद्ध लालबाग हे 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानामध्ये उतरलेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉलपर्यंत. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 13 या आकड्यावर.
यज्ञसाठी पुढचा बॉल चांगला हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावा झाल्या धावफलकावरती 13. 5 गडी माघारी परतले. शेवटचे जर आपण पाहिलं तर अजूनही 6 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातील. हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी अनिकेत चव्हाण गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतायत. 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील? कारण 13 धावा धावफलकावरती झाल्या टीम श्रीजय इलेव्हन लालबाग या संघाच्या. या 6 बॉलमध्ये आणखीन किती धावा येणार याकडे देखील लक्ष लागलंय. सिद्धेश भोसले या संघाचे कर्णधार. शेवटचे 6 बॉल. अथर्व खिल्लारे आणि यज्ञेश तुळसकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम श्रीजय इलेव्हन लालबाग या संघाकडून. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी अनिकेत चव्हाण अंड्या गोलंदाजीसाठी आलेत. अनिकेत यांचा पहिलाच बॉल बरोबर पायावरती जाऊन आदळलाय आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतोय. शेवटचे जर आपण पाहिलं तर 5 बॉल अजूनही बाकी आहेत. या 5 बॉलमध्ये आणखीन किती धावा येतील? 13 धावा धावफलकावरती झाले टीम श्रीजय इलेव्हन लालबाग या संघाच्या. यावेळेला जर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल प्लस 1 म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील. या दुहेरी धाब्याच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 15 या आकड्यावर. यावेळेला देखील पायावरती आदळण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने. एक धाव या ठिकाणी पूर्ण देखील केली आहे. लेग बायच्या स्वरूपातली ही धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 16 या आकड्यावर. यज्ञेश तुळसकर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या एकेरी धावेच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावरती 17 या आकड्यावर. अनिकेत चव्हाण गोलंदाजीसाठी. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. आणखीन एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जातीये. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 18. साहेबांनी जर आपण पाहिलं तर साहेब सांगतायत हे सिक्सरचे विशेष डिझाइन केलेले बॉल आणि या बॉलने ही पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा खेळवली जाते. यावेळेला व्हॉट अ शॉट! बॉलनं पाठवलंय अगदी पत्र्यावर लांब, 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 लांब लचक. येतोय रुबाबदार, दिमागदार षटकार यज्ञेश तुळसकरच्या बॅटमधून. व्हॉट अ शॉट! प्रॉपर टायमिंग, बरोबर अंदाज घेतला बॉलचा आणि बॉलला अक्षरशः फेकून दिलं सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय यज्ञेशच्या पॅटमधून षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 24 या आकड्यावर. गरज होती षटकाराची. षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 24 धावा धावफलकावरती झाल्या. शेवटचा एक चेंडू या पहिल्या डावातील अजूनही बाकी आहे. करो या मरो अटीतटीची लढत आहे. बिग बॅटल लालबाग विरुद्ध काळा चौकी मैदानाच्या आतमध्ये रंगते. शेवटचा बॉल. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक आहेत, बॉल अडवतील आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट आली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील समाप्त झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 24 म्हणजे जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. शेवटचे 24 चेंडू आणि 25 धावा करायच्या आहेत. नितीन वंजारे आपण व्यासपीठाजवळ या. नितीन वंजारे.
साहेबांची उपस्थिती सान्वी सिक्सर आयोजित पावसाळी क्रिकेट धमाका लीग पद्धतीचे हे सामने. साहेब विनंती असणार आहे. साहेबांचं शुभागमन झालंय. साहेब विनंती असेल आमच्या या आयोजन समितीला आणि आमच्या खेळाडूंना 2 शब्द आपण मार्गदर्शन करा. सान्वी सिक्सरच्या वतीने आज ह्या पावसाळी क्रिकेटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक बरं वाटते, वरून पाऊस पडतोय, खालून चौकार षटकारची आतषबाजी होते. एक वेगळ्या प्रकारचा आनंद लुटला जातोय. मी सर्व आयोजकांना धन्यवाद देईन, कारण पावसाळ्यामध्ये देखील क्रिकेट खेळलं जाते. हे गेल्या काही वर्षांपासून आपल्या या मतदारसंघामध्ये अत्यंत अनेक संस्था क्रिकेट स्पर्धा भरवत आहेत. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देईन, धन्यवाद देईन. कारण तरुणांना एक चांगल्या उपक्रमामध्ये इथे तिथे न कुठे जाता आपण सर्वांनी अनेक संस्थांनी रविवार असेल शनिवार असेल अशा या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करून त्यांना बिझी केलंय. आनंद लुटायला मिळतोय. असंच काम आपल्या हातून घडत राहू अशा सदिच्छा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यांना साहेब आपला एक शिवडी मतदारसंघ आहे साहेब. तुमचा मतदारसंघ या मैदानामध्ये या विभागामध्ये 365 दिवसामधील 300 दिवस क्रिकेट चालतं साहेब. 300 दिवस क्रिकेट खेळलं जातं असा एकच मतदारसंघ असेल आपला हा शिवडी मतदारसंघ. या विभागाचे भाग्यविधाते, या विभागाचे कार्यसम्राट, दमदार आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय आयोजन समितीच्या माध्यमातून. साहेबांची उपस्थिती, साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम, या मैदानाचं आणि साहेबांचं अटूट असं नातं आणि या विभागाचे भाग्यविधाते, कार्यसम्राट, दमदार आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांचा एक विशेष सन्मान. मनापासून धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. असंच प्रेम, असं सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना. धन्यवाद. मध्य मॅचच्या दिशेने 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असणार आहे. श्रीजय 11 लालबाग आणि त्यांच्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर संघ आहे अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी. प्रथम फलंदाजी करत असताना 24 धावा ठोकल्या टीम श्रीजय 11 लालबाग या संघाने. या 24 बॉल मध्ये 25 धावा करायच्या आहेत टीम अभ्युदयनगरचा राजा काळा चौकी या संघाला. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी अनिकेत चव्हाण अंड्या आणि त्याच्या समवेत काळा चौकीचा बंड्या मंदार गुरव गोलंदाजीसाठी रोहित माने लालबाग एक्सप्रेस. 24 बॉल 25 धावा. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी शुभागमन झालं होतं. या विभागाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांचं शुभागमन आणि साहेबांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात या सर्वच आयोजन समितीला आणि आपल्या या सर्वच खेळाडूंना. शिवडी विधानसभा अशी एकम विधानसभा आहे जी म्हणजे वर्षातील 300 दिवस क्रिकेट खेळलं जातं या विधानसभेमध्ये. या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार, या विधानसभेचे भाग्यविधाते माननीय श्री अजय विनायक चौधरी साहेबांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. साहेब मनापासून धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. गोलंदाजीसाठी रोहित माने. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये चाललाय. रन मिळेल 1 आणि या एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. यावेळेला रोहित यांचा पुढचा बॉल लेग स्टिकच्या खूपच बाहेर हाताळलाय. व्हाईट बॉल +1 म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धाव फलकावरती. 3 धावा धाव फलकावरती झाल्यात.
यावेळेला लो फुल टॉस त्याच्यावरती फुल टोल वसूल बॉलचा आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी अनिकेत चव्हाण अंड्याच्या पॅट मधून येतोय षटकार. यावेळेला आणखीन एक बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण आणि हा बॉल देखील गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार ठोकलाय अनिकेत चव्हाणने. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अनिकेतने. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. अनिकेत चव्हाण पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर गोचंकी क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती 16 या आकड्यावर. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. रोहित माने यांचा हा बॉल. प्रचंड वेग होता या बॉलमध्ये आणि रन मात्र मिळणार नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 16 म्हणजे जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर अथर्व खिल्लारे आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या खूपच बाहेर हाताळलाय गोलंदाजाने. वाईट बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. तो रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मंदार यांनी बॉलला पाठवलंय घोषांकी क्षेत्रामध्ये. 18 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 7 धावांची गरज आहे. यावेळेला बॅटची कडा घेतली आहे जरूर यस आणि फलंदाज मंदार गुरव बाद विकेट.
संकेत आले गोलंदाजीसाठी. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतील. रन मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 19. नवीन बॅटर आहेत संकेत कदम. अनिकेत चव्हाण यांना साथ देण्यासाठी अनिकेतचा जर विचार केला तर वैयक्तिक 6 बॉलमध्ये 14 धावांवरती फलंदाजी तो करतोय. चांगला बॉल हाताळलाय आणि हा बॉल जर आपण पाहिलं तर एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल धावफलकावरती. 21 या आकड्यावर आणखीन एक ओव्हरथ्रोच्या स्वरूपातली धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल धावफलकावरती 22 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी आणखीन 3 धावांची गरज आहे. समोर उडवलाय आणि हा उडवलेला बॉल गेलाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी अबुदनगरचा राजा काळ चौकी या संघाने हा सामना जिंकलाय. टीम कॉंग्रॅच्युलेशन अबुदनगरचा राजा काळ चौकी. हल्लक टीम श्रीजय 11 लालबाग. विनंती असणार आहे श्रीजय 11 लालबाग, विक्रांत जाधव आपण व्यासपीठावरती या. आयोजन समितीच्या माध्यमातून एक विशेष सन्मान आपला देखील केला जाईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. म्हणूनच की काय टीम श्रीजय 11 लालबाग या संघाचा एक विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय. हॅलो, कृपया नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचं आहे. टीम अबुदयनगरचा राजा आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि टीम आयन स्टार निलेश देवरुखकर आणि टीम अबुदयनगरचा राजा